नमस्कार सर्वांना. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. पण लाडक्या बाप्पांचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी हे जाणून घेऊयात. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष तृतीयेला भगवान गणेशाची पूजा केली जाते. पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचं महत्त्व पौराणिक मान्यतेमध्ये सर्वात खास मानण्यात आलेलं आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पांचं आगमन होणार आहे. पण लाडक्या बाप्पांचं आगमन करताना गणेशाची स्थापना नेमकी कशी करावी या संदर्भात काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 11:03 पासून ते दुपारी 1:34 आहे. म्हणजेच तुम्ही 7 सप्टेंबरला 2:31 शुभ मुहूर्तावर केव्हाही गणपती बाप्पांची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकतात. शास्त्रानुसार गणपती स्थापनेचे नियम. तर पहिला नियम, गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना दिशेची विशेष काळजी घ्या. गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे खूप शुभ मानले जाते. घराच्या दक्षिण दिशेला मूर्ती ठेवू नका. ईशान्य कोपऱ्यातही गणेशाची मूर्ती तुम्ही ठेवू शकतात. दुसरा नियम, श्री गणेशाची सोंड डाव्या बाजूला असावी. अशा मूर्तीचीच प्राणप्रतिष्ठा केल्याने घरात धन, समृद्धी, शांती यांची कमतरता भासत नाही आणि घरातील सर्व सदस्यांची प्रगती होते. गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्तीसोबत त्यांच्या हातात मोदक आणि त्यांचे वाहन मूषक असणे आवश्यक आहे, कारण मोदक हे गणेशाला अत्यंत प्रिय आहे. चौथा नियम, गणपती बाप्पाची बसलेल्या स्थितीत असलेली मूर्ती सर्वात शुभ मानली जाते. असे मानले जाते की मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सौभाग्य वाढते, सर्व कार्यात यश मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते. ज्या घरात गणपती उभा आहे त्या घरात कधीही अशा मूर्तीची स्थापना करू नका. त्यानंतरचा नियम, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणू शकतात, परंतु सिंदुरी लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेशाची मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर, पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्याचे डहाळे, सुपाऱ्या, पाण्याने भरलेला तांब्या, पळी, पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी. गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करून देवाला मोदक अर्पण करावे. अशा गणेशाची मूर्तीची स्थापना करू नका ज्यामध्ये त्यांची सोंड उजव्या बाजूला असेल, कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपती बाप्पांची पूजा केल्याचे विशेष नियम आहे. त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये अशा पद्धतीने मूर्ती ठेवावी. त्यानंतरचा नियम, घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी. घरात नेहमी छोटी मूर्तीच ठेवावी. यासोबतच गणपती बाप्पास कधीही पायऱ्यांखाली ठेवू नये. त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यातही गणेशाची मूर्ती कधीही ठेवू नये. गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे, मांसाहार करू नये. जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान 2 वेळा नैवेद्य दाखवावा, सकाळी आणि संध्याकाळी. गणपतीच्या मूर्तीसमोर रोज अखंड दिवा प्रज्वलित करावा. तसेच बाप्पांची मनोभावे पूजा करावी. 21 मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवायला विसरू नका. त्यानंतरचा नियम, घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्या. घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा.
त्यानंतर गणपतीच्या मूर्तीजवळ चामड्याने बनवलेल्या वस्तू ठेवू नये, कारण चामडे जनावरांपासून बनवलेलं असतो. म्हणून चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू जसे चामड्यांचे बेल्ट, जोडे किंवा बॅग मूर्तींपासून दूर ठेवावे. त्यानंतरचा नियम, दररोज सकाळ संध्याकाळ गणेश मूर्तीसमोर दिवा लावूनच पूजा करावी. 2 वेळेस आरती करावी. पूजेच्या वेळेस धूप दीप नियमितपणे लावावे. वास्तूनुसार यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि घरात आनंद टिकून राहतो. त्यानंतर गणपती बाप्पाचं आवडतं म्हणजे दुर्वा. तर गणपती बाप्पाला रोज आरतीच्या आधी 1 दुर्वाची जुडी नक्कीच अर्पण करावी, सकाळी आणि संध्याकाळी. तर एका जोडीमध्ये 21 दुर्वा असतात. तर अशा प्रकारे रोज 1 जोडी तरी गणपती बाप्पाला अर्पण करावी. त्यानंतरच आरती करावी. त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा. तर अशा प्रकारे आपल्याला विघ्नदाता, बुद्धिदाता, विनायक, गजानन, वक्रतुंड अशी अनेक नावे असणारा हा बाप्पा आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येत आहे. तर हे सर्व नियम आवर्जून पाळणे आवश्यक आहे. तर आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.